राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या योजनेसाठी 1 आठवड्याच्या आत आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी सूचना केल्या आहेत। ही सूचनेची वेळ 7 दिवसांची आहे आणि या कालावधीत जर कागदपत्र शेतकऱ्यांनी अपलोड केले नाही किंवा सादर केले नाही तर अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे 9 जानेवारी नंतर आपोआप रद्द होणार आहेत, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे। कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाडीबीटी प्रणालीकडे अनुदानासाठी अर्ज 2021 पासून येत आहेत। सुरुवातीला प्रशासनाने अर्ज निकाली काढण्यासाठी जुन्या पद्धतीत सोडत ठेवली होती, पण आता प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने सर्व अर्जांची निवड केली जाते। अंदाजे 45 लाख अर्ज यापूर्वी महाडीबीटीसाठी निवडले गेले होते। यापूर्वी निवड झालेल्या अर्जांसाठी कागदपत्र सादर करण्याची ठराविक अट होती, पण ती अट राज्य सरकारने स्थगित केली होती। परिणामी शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला, पण प्रशासनाला असं आढळलं की काही लाख शेतकऱ्यांनी फक्त अर्ज भरला होता, परंतु निवड होऊनही त्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पुढे येणं टाळलं। यामुळे इतर शेतकऱ्यांची निवड होण्यास अडथळा निर्माण झाला होता। म्हणूनच आता 33 लाख शेतकऱ्यांना कृषी विभागानं मोबाईलवर लघु संदेश पाठवून म्हणजेच SMS पाठवून 7 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे। अर्ज निवडलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक माहिती जसं की 712 8 उतारा, गाव शिवाराचा पत्ता, आधार आणि बँक खाते क्रमांक सादर करण्याची गरज नसल्याचंही या सूत्रांनी सांगितलंय। परंतु काही योजनांमध्ये यांत्रिकीकरणाची आवश्यकता असल्यास दरपत्रक म्हणजे ज्याला कोटेशन म्हणतो ते देणं सुद्धा बंधनकारक आहे। तर फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन म्हणजे एस्टिमेट देणं सुद्धा अत्यावश्यक आहे। या दोन्ही गोष्टी जर का दिल्या नाही किंवा सादर केल्या नाही तर मात्र अर्ज तुमचा बाद होतो। फक्त ही कागदपत्र सादर करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्वसंमतीपत्र दिलं जाईल, न दिल्यास अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे रद्द केला जाईल, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे। पूर्वसंमती मिळालेल्या काही लाख शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार नाहीत, मात्र त्यांनी खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबीटी प्रणालीत बिल वेळेत सादर करणं गरजेचं आहे। या पद्धतीनं अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचेल आणि अन्य शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया अडथळा न निर्माण होता पूर्ण होईल, अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। खरं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी आणि लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी ही डिजिटल प्रणाली सुरू झाली 2015-16 साली। सुरुवातीला उद्देश होता राज्यातील विविध अनुदान आणि योजना यांचा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ पोहोचवणं आणि प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणं, हा सुद्धा यामागचा उद्देश होता। सुरुवातीला ही प्रणाली मुख्यत्वे कृषी अनुदानासाठी वापरण्यात आली, पण हळूहळू तिचा विस्तार विद्यार्थी, महिला स्वयंरोजगार, वयोवृद्ध लाभ यासारख्या योजनांसाठी सुद्धा करण्यात आला। 2017-18 मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा जोडली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना पोर्टलवर थेट कागदपत्र अपलोड करता यायला लागली। 2018-19 मध्ये शेतकऱ्यांचे बँक खाते अनिवार्य केले गेले आणि शेतकऱ्यांना थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ लागलं। पुढे 2019-20 मध्ये मोबाईल अलर्ट आणि SMS सुविधा सुरू करून अर्जाची स्थिती, मंजुरी आणि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळू लागली। 2020-21 मध्ये ऑनलाईन प्रक्रियेवर भर देऊन शेतकऱ्यांनाही लाभ मिळवता आला, त्यामध्ये लॉटरी पद्धत होती। आता 2025-26 मध्ये महाडीबीटीच्या योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजना राबवण्यात आली आहे। त्यामुळे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्जही केले, शेतकऱ्यांचे अर्ज सुद्धा वाढले, निवडही मोठ्या प्रमाणात कृषी विभागानं या अर्जदारांची केली। काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची त्यानंतर तातडीने पूर्तता केली, परंतु काही शेतकऱ्यांनी पूर्तता करूनही पूर्वसंमती न मिळाल्याने निवड होऊनही शेतकऱ्यांना हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे। या योजनेचा लाभ देण्यासाठी 15 ते 16 हजार कोटी रुपयांची गरज आहे, परंतु राज्याच्या तिजोरीत निधीची चणचण असल्यानं शेतकऱ्यांना कागदपत्र देऊनही पूर्वसंमती दिली जात नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या या पोर्टलवर पूर्वसंमतीचा ऑप्शनच देण्यात आलं नसल्याचं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे महाडीबीटीचं नाव मोठं आणि लक्षण खोटं असा नाराजीचा सूरही या पात्र शेतकऱ्यांमधून उमटतोय। आता 1 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे। 9 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्र ही सादर करावी लागणार आहेत, अन्यथा 9 जानेवारी नंतर या शेतकऱ्यांचे अर्ज हे संगणकीय पद्धतीनं रद्द होणार आहेत। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।